हॅलो, वेलकम टू इन्फिनिटी क्लासेस. आपण जे थिअरम बघितले मागच्या दोन पार्टमध्ये, एक होतं बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम आणि जे दुसरं आहे अँगल बायसेक्टर थिअरम. तर या थिअरमवर जो प्रॅक्टिस सेट आहे, प्रॅक्टिस सेट 1.2, तो आज आपण बघणार आहे. प्रॅक्टिस सेट 1.2. जी मुलं नवीन जॉईन होत आहेत त्यांनी एकदा डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ते पार्ट्सच्या लिंक मी तिथं दिलेल्या आहेत, तिथं जाऊन ते व्हिडिओज बघा, म्हणजे तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट व्यवस्थित कळेल. ओके, सो सुरू करूयात प्रॅक्टिस सेट 1.2. त्याचं पहिलं एक्झाम्पल बघा. सो आपल्या समोर प्रश्न दिला त्यांनी, गिवन बिलो देर आर सम ट्रायंगल्स अँड ऑफ लाईन सेगमेंट. एक ट्रायंगल दिलाय, त्याच्यातले काही मेजरमेंट दिलेत त्यांनी, आणि आपल्याला काय करायचंय, आयडेंटिफाय इन विच फिगर रे पीएम, म्हणजे हा जो पीएम आहे हा या QPR चा बायसेक्टर आहे का हे ओळखायचं. म्हणजे या अँगलचा हा बायसेक्टर आहे का. आता आपल्याकडं तसे म्हणलं तर टोटल 4 थिअरम आहेत. एक बेसिक प्रपोर्शनॅलिटी, त्याचा कॉन्व्हर्स, त्यानंतर अँगल बायसेक्टर आणि त्याचा कॉन्व्हर्स. आता अर्थात इथं बायसेक्टर आलाय, म्हणजे इथं एकतर अँगल बायसेक्टर थिअरम असेल और कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम असेल. तर मग आता रिझन मध्ये काय लिहायचं, बरोबर. त्यासाठी थोडंसं आपण रिवाइज करू की आपण नक्की बघितलंय ना. आपण एक असा ट्रायंगल घ्यायचो. ओके, ट्रायंगल घेतल्यानंतर एक रे असायचा अँगल बायसेक्टर. ओके, जर हा रे अँगल बायसेक्टर दिलेला असेल, म्हणजे त्यांनी हे असं दिलेलं असेल की हा रे या अँगलचा बायसेक्टर आहे, तर मग कसं तयार करायचं आपण रेशो ABCD. जर हा रे जर बायसेक्टर असेल तर रेशो इक्वल असतो. कोणता रेशो बघा, या ज्या साइडचे दोन पार्ट झाले इथं घ्यायचे ते, मग BD अपॉन DC. हा इकडं हा जो रेशो घ्यायचा आहे तो घेताना व्यवस्थित घ्यायचा. BD ची ऍडजस्टंट साइड BD च्या समोर आली पाहिजे. मग BD ची ऍडजस्टंट साइड कोणती आहे, AB. सो इथं आलं पाहिजे AB आणि इथं आलं पाहिजे AC. ओके, आता थिअरम आणि कॉन्व्हर्स यातला फरक लक्षात घ्या की ज्या ठिकाणी अँगल बायसेक्टर दिलेला असेल, जर अँगल बायसेक्टर दिला तर रेशो इक्वल असतो. हा झाला आपला थिअरम. आणि याचाच कॉन्व्हर्स म्हणजे काय की जर रेशो इक्वल आला तर तो अँगल बायसेक्टर असतो. ओके, हा झाला कॉन्व्हर्स. मग आता तुमच्या लक्षात येईल इथं काय वापरावं लागेल, थिअरम का कॉन्व्हर्स. अर्थात कॉन्व्हर्स, कारण इथं दिलंय का त्यांनी अँगल बायसेक्टर नाही, आपल्याला ओळखायचं. मग आता तो अँगल बायसेक्टर कधी असतो, ज्यावेळी हा रेशो इक्वल असतो. ओके, मग आपण चेक करणार आहे की तो रेशो इक्वल येतोय किंवा नाही. ओके, मग आता रेशो कसा तयार होईल बघा. अँगल बायसेक्टरने डिवाइड झालेली साइड ही आहे, इथं आपण घेणार रेशो. ओके, सो सोल्युशन आपण घेऊया. हे सगळं कुठं होणार आहे, इन ट्रायंगल PQR. ओके, ट्रायंगल PQR दिलाय. आता आपल्याला रेशो घ्यायचा आहे. बऱ्याच वेळा तुम्ही रॉंग कसं घेता बघा. पहिल्यांदा रेशो बघूया. सो इथं MR अपॉन MQ, बरोबर. या ज्या साइडचे दोन पार्ट झाले ते दोन पार्ट लिहिले मी, MR अपॉन MQ. आता MR च्या बरोबर समोर साइड कोणती यायला पाहिजे, PR, आणि इकडे काय यायला पाहिजे, PQ किंवा QP. ठीक आहे. तर बरीच मुलं आता इथं ज्यावेळी चेक करायचं असतं त्यावेळी हे असं लिहितात डायरेक्ट, इन ट्रायंगल PQR हे दोन रेशो इक्वल आहेत, त्यानंतर हा रेशो इकडे फाइंड करणार, हा रेशो इकडे फाइंड करणार. आपल्याला माहिती आहे का की ते रेशो इक्वल आहेत, नाही. मग तुम्ही आधीच कसं काय लिहिताय डायरेक्ट इज इक्वल टू. मग हे लिहिणं बरोबर आहे का, नाही. आपल्याला हे दोन रेशो काय करावे लागतील, सेपरेट सेपरेट फाइंड आउट करावे लागतील, आणि ऍट द एंड मग ते इक्वल आहेत की अनइक्वल ते आपल्याला ऍट द एंड लिहायचे. स्टार्टिंगलाच असं लिहायचंय का, नाही. 0 मार्क मिळतील या टाईपच्या रायटिंगला. तुम्ही म्हणाल मी सगळं कॅल्क्युलेशन ओके केलंय तरी पण 0 मार्क का, तर हे आज औषध तुमचं. हे तुम्हाला माहिती आहे का, नाही माहिती. सो लिहिणार का डायरेक्ट, नाही. सो 1 बाय 1 इथं रेशो काढून घ्यायचा आहे आणि मग चेक करायचंय ते इक्वल आहे की नाही. आधी आपण चेक करूयात MR अपॉन MQ. ठीक आहे, MR अपॉन MQ इज इक्वल टू, मग आता MR ची लेंथ किती आहे 1.5 आणि MQ ची किती आहे 3.5. ओके,
आता हे डेसिमल मध्ये दोघांना कोणत्या सेम नंबरने डिवाइड होतंय का? होतंय. कोणत्या नंबरने डिवाइड होतंय? 5 ने डिवाइड होते. आता बऱ्याच मुलांचा काय प्रॉब्लेम असतो की त्यांना डेसिमल आला की थोडंसं टेन्शन येतं. ओके, मग डेसिमल घालवायची काही सिस्टम आहे का? तर आहे. आपण ज्यावेळी न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर करत असतो त्यावेळी डेसिमल एलिमिनेट करायची एक व्यवस्थित पद्धत. काय करायचं? डेसिमल नंतर बघा, डेसिमल नंतर इक्वल डिजिट्स करून घ्यायचे. म्हणजे जर वर 2 डिजिट्स असतील तर खाली पण करून घ्यायचे. म्हणजे कसं, तर मग तिथं 0 देऊन घ्यायचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर वर असं दिलेलं असेल 4.5, 4.53 आणि खाली दिलं असेल 1.5, तर तुम्ही काय करणार? या 5च्या पुढे काय करून घ्यायचं? 0. जेणेकरून काय होईल? डेसिमलच्या समोर इक्वल डिजिट्स येतील आणि ज्यावेळी इक्वल येतील त्यावेळी तुम्ही डायरेक्टली तो डेसिमल एलिमिनेट करू शकता. 453/150. ओके, लक्षात येते सगळ्यांना? सो हे लक्षात ठेवायचं आपल्याला, पूर्ण इयर हे करायचं. मग आता इथं चेक करा, डेसिमल नंतर इक्वलच आहेत का? इथं पण एकच डिजिट आहे, इथं पण एकच डिजिट आहे. सो हे डायरेक्ट काय होईल? 15/35. मग आता डिवाइड करणं सोपं आहे का? 5 ने दोघांना डिवाइड होत आहे. काय होईल 5 ने? 5 3 जार 15, 5 3 जार 15, 5 7 जार 35. ओके, सो आला रेशो. आता रिड्यूस होतोय का तो? नाही. आता आपण काय करणार आहे? नाव आता दुसरा रेशो काढून घ्यायचा आहे. सो दुसरा रेशो कोणता घेणार? आता वर एमआर घेतले. सो एमआर ची ऍडजस्टंट साइड कोणती आहे? पीआर अपॉन इथं काय येईल? पीक्यू. सो पीआर किती आहे? 3 आणि हे किती आहे? 7. सो डायरेक्टली आला का? रिड्यूस होतच नाहीये, बरोबर? मग आता इथं लिहिताना बघा, याला आपण काय म्हणूयात? 1, याला आपण काय म्हणणार आहोत? 2. सो फ्रॉम 1 and 2 आपल्याला काय मिळेल? हे दोघं रेशो इक्वल आले का? तर आले. सो फ्रॉम 1 and 2 mr अपॉन mq इज इक्वल टू pr अपॉन pq. ओके, सो देअरफॉर रेशो इक्वल आला म्हणजे मग हा काय अँगल? बायसेक्टर. सो आपण काय लिहिणार? देअरफॉर रे pm is a bisector of angle, कोणता अँगल? QPR. ठीक आहे. आता याचं रिझन महत्वाचं आहे, याला आपल्याला रिझन द्यायचंय. सो याला पुढे रिझन देणार आपण. काय देणार? अँगल बायसेक्टर थेरम का कॉन्व्हर्स? यस, कॉन्व्हर्स. सो कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम. ओके, सो सगळ्यांना कळलाय व्यवस्थित प्रॉब्लेम? आपण काय केलंय? दुसरा करता येईल असंच सेम. एकदा बघा, आपण दुसऱ्या प्रॉब्लेमला जाऊ. आता दुसरा ट्रायंगल बघा. दुसरा हा ट्रायंगल दिलेला आहे आपल्याला. सेम प्रोसिजर करायची की काय केलंय आपण. मग आता याच्यात परत इथं दिलेला आहे आर ए पी एम. ओके, मग आता चेक करायचंय. परत एकदा आपण काय करणार? रेशोज घेणार. सो पहिला रेशो कोणता कन्सिडर करायचा आहे आपल्याला? सो इथं कन्सिडर असं लिहिलं तरी चालेल. सो कन्सिडर पहिला रेशो कोणता कन्सिडर करणार आहे आपण? एम आर. बघा, एम आर अपॉन एम क्यू. सो एम आर अपॉन एम क्यू विच इज इक्वल टू. मग आता घेऊयात आपण एम आर किती आहे? 6 अपॉन एम क्यू किती आहे? 8. सो रिड्यूस होत आहे का? ते होत आहे. 2 ने डिवाइड होईल का त्याला? येस. 2 3 जार 6, 4 जार 8. सो हे किती येईल? 3/4. सो याला आपण काय म्हणणार आहे? 1. त्याच्यानंतर आता कन्सिडर काय करायचं आपल्याला? इकडचा रेशो. इकडे काय घेतलंय? एम आर. सो वर काय घेणार? एम आर ची ऍडजस्टंट साइड ती कोणती आहे? आरपी. सो आरपी अपॉन ही कोणती आहे? क्यूपी. सो आरपी अपॉन क्यूपी. आता मेजरमेंट टाकायचे तर आपल्याला आरपी चं किती आहे? 7 आणि याचं किती आहे? 10. रिड्यूस होतंय का? 7 आणि 10 नाही होते. सो याला म्हणूयात आपण 2. मग आता बघा, हा रेशो आहे 3/4, हा आलाय 7/10. सेम आहेत का? नाहीये. सो इथं काय लिहिणार आपण आता? इथं फ्रॉम 1 and 2
काय येईल? सो फ्रॉम 1 and 2 आपण काय लिहिणार आहोत? mr अपॉन mq. हा रेशो इक्वल आलाय का? नाही. सो हे नॉट इक्वल टू rp अपॉन qp. याला रिझन काय असणार आहे? फ्रॉम 1 and 2. सो मग आता हा अँगल बायसेक्टर येईल का? सो देअरफॉर रे PM is not a bisector of angle QPR. याला रिझन काय असेल? याला रिझन असणार आहे कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम. ओके. सो आता याच्यात जो क्वेश्चन नंबर 3 आहे, आता आपण हे दोन बघितले. सो तिसरा तुम्हाला करता येईल. सो तिसरा तुम्ही काय करणार आहे? होमवर्क करणार आहात. सो आपण आता बघणार आहोत क्वेश्चन नंबर 2. ओके. सो आता क्वेश्चन नंबर 2 साठी आपल्याला जायचंय. आता क्वेश्चन नंबर 2 पूर्वी मी काय सांगितलं होतं तुम्हाला की आपल्याला जॉमेट्रीचा प्रॉब्लेम हा नेहमी कसा लिहायचा आहे? मी परत एकदा रिपीट करतो की हे जर तुमचं पेज असेल, ओके, इथं तुम्ही काय काढणार आहे? इथं तुम्ही डायग्राम काढायची. इथं काय लिहिणार? गिवन. इथं टू प्रूव्ह किंवा टू फाइंड. आणि त्यानंतर इथं काय लिहिणार आहात? सोल्युशन. ओके. सो आता दिलेला जो प्रश्न आहे आपल्याला या फॉर्मॅटमध्ये कंपल्सरी घ्यायचा आहे. पण तो कशासाठी? क्वेश्चन जर 3 किंवा 4 मार्कला आला तर आपल्याला हा फॉर्मॅट घ्यायचा आहे. ज्यावेळी क्वेश्चन 2 मार्कांसाठी असेल त्यावेळी आपण त्याचं डायरेक्ट सोल्युशन लिहू शकतो. जसं की आपण याच्या पूर्वी हे लिहिलं का? नाही, कारण तो क्वेश्चन 2 मार्काचा आहे सिम्पली. ठीक आहे. तर मग आता जो पुढचा क्वेश्चन आहे त्याच्यात व्यवस्थित डायग्राम दिलेली आहे. आपल्याला आता तो या पॅटर्न मध्ये लिहायचा आहे. सो मी आता इथं डायग्राम काढतो, गिवन टू प्रूव्ह लिहितो आणि मग आपण सोल्युशन बघूया. सो क्वेश्चन नंबर 2 बघा. याच्यात तुम्हाला एक ट्रायंगल दिलाय त्यांनी PQR. त्याच्यात ही MN साइड घेतली, आणखी एक जॉईन केलेली आहे आणि मेजरमेंट दिलेत काही आणि विचारलं काय की वेदर लाईन NN इज पॅरलल टू साइड RQ. ओके. सो परत एकदा आपण थोडंसं रिवाइज करूयात. आपण थिअरम कोणतं बघितलंय? बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम. ओके. त्याच्यात काय असतं? एक ट्रायंगल असतो, इथं एक लाईन असते जॉईन केली. आता समजा मी इथं नाव देतो ABCDE. ओके. तर मग आता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम काय सांगतो की जर ही साइड याला पॅरलल असेल तर रेशो इक्वल असतो. कोणता रेशो? तर रेशो आपण कसा लिहितो? इथं AD या लाईन पर्यंत आणि त्यानंतर DB. ओके. इज इक्वल टू इकडे लिहिणार AE अपॉन EC. ठीक आहे. तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम काय सांगतो की जर पॅरलल असेल तर रेशो इक्वल आहे. मग त्याचा कॉन्व्हर्स काय सांगणार? जर रेशो इक्वल असेल तर हा काय आहे? पॅरलल आहे. ओके. लक्षात येतंय? जसं अँगल बायसेक्टरचं तसंच याचं. सो आता इथं बघा, इथं चेक काय करायचं आपल्याला? ही लाईन पॅरलल आहे की नाही. सो आपल्याला थिअरम कोणता वापरावा लागेल? कॉन्व्हर्स. कॉन्व्हर्स काय सांगतो की रेशो इक्वल आहे का नाही ते चेक करा. रेशो जर इक्वल आला तर ते पॅरलल येणारच आहे. ठीक आहे. तर मग आता रेशो आपल्याला इक्वल शोधायचंय, रेशो इक्वल आहे की नाही. ठीक आहे. मग आता सोल्युशनला सुरुवात करूयात. इथं आपण सोल्युशन घेणार. आता हे सगळं कशात घडतंय? इन ट्रायंगल. सो सुरुवात अशी असेल इन ट्रायंगल PQR. परत तसंच आता इथं रेशो कसा येईल? PN अपॉन NR. डायरेक्ट घ्यायचं का? आता इथं इज इक्वल टू PM अपॉन NQ नाही घ्यायचं, कारण आपल्याला माहिती आहे का ते रेशो इक्वल आहेत? नाही. सो 1 बाय 1 आपण ते फाइंड करणार आहोत. सो PN अपॉन NR. आता या रेशो साठी बघा प्रॉब्लेम काय येतो. आता त्यांनी काय दिलंय? PN दिलाय का रे याच्यात? PN नाही दिलेला.
काय दिलंय आपल्याला? एनआर दिलाय. पीएन दिलाय का? नाही. पण त्यांनी काय दिलाय? पीक्यू दिलाय का? सॉरी पीआर दिलाय का? तर दिलाय. पीआर किती दिलाय? 20 आणि एनआर किती आहे? 8. सो एकदा इथं आपण व्यवस्थित लिहून घेऊयात म्हणजे आपल्याला कळेल काय काय दिलंय. सो हे 8 दिलंय. त्याच्यानंतर इथं एमक्यू दिलाय का कुठं? नाही. सर पहिल्यांदा काय दिलंय? पीएम. सो पीएम किती आहे? 15. त्यानंतर डायरेक्ट पीआर दिलाय आणि पीक्यू दिलाय. ओके. सो आपण हा डायरेक्ट रेशो घेऊ शकतोय का रे? नाही, कारण आपल्याकडे काय नाहीये? पीएन नाही. मग आपल्याला पहिला पीएन फाइंड करून घ्यावा लागेल. मग आता इथं डायग्राम वरूनच तुम्हाला दिसतंय पीएन कसा फाइंड होईल. पीआर मधून काय काढून टाकावं लागेल? एनआर. सो आपण ते लिहिणार कसे? डायरेक्ट पीएन इज इक्वल टू काय होईल? पीआर मायनस एनआर. याला काय म्हणतो आपण? याला रिजन काय असतं? 9th स्टँडर्डचं रिजन आहे ऍक्च्युअली, कोलिनियरिटी ऑफ द पॉइंट. सो याला रिजन काय येणार आहे? पी डॅश एन डॅश आर. ओके. ज्यावेळी ही आपण सेगमेंटची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन लिहितो त्यावेळी आपण या टाईपचं रिजन देतो कोलिनियरिटीचं. मग आता इथं व्हॅल्यू टाकून घेऊयात. पीआर किती दिलाय त्यांनी? 20. एनआर किती दिलाय? 8. सो पीएन किती आला? 12. त्याला युनिट नाहीये सो आपण फक्त काय लिहूया तिथं? 12 युनिट. आता सिमिलरली इकडे आपल्याला काय काढून घ्यावं लागणार? एमक्यू. सो आताच काढून घेऊयात परत. मग आता एमक्यू इज इक्वल टू काय येईल बघा? पीक्यू मायनस पीएम. याला परत रिजन दिलं जाईल. याला रिजन काय येईल आता? कोणते पॉइंट? पी डॅश एम डॅश क्यू. ओके. आता व्हॅल्यू टाकून घेऊयात. पीक्यू किती दिलाय बघा इथं चेक करा. पीक्यू किती आहे? 25. त्यानंतर पीएम किती आहे? 15. सो 25 मायनस 15 किती होतात? 10 युनिट. ठीक आहे. आता आपण ऍक्च्युअल प्रॉब्लेम साठी जाणार आहोत. सो ऍक्च्युअल प्रॉब्लेम मध्ये बघा कोणता रेशो पहिल्यांदा कन्सिडर करायचा आहे? सो कन्सिडर. सो रेशो बघा कोणता येईल? पीएन अपॉन एनआर. सो कन्सिडर पीएन अपॉन एनआर. मग पीएन किती आता? इथं आपण फाइंड आउट केलाय पीएन 12 आणि एनआर किती आहे? 8. सो 12 अपॉन 8 रिड्यूस होतंय का रे? येस होतंय. सो 4 ने भाग जातोय. 4 3 जार 12, 4 2 जार 8. सो किती येईल हे? 3 अपॉन 2. सो हा रेशो आला 3 अपॉन 2. याला आपण काय म्हणणार आहोत? इक्वेशन 1. आता कोणता रेशो कन्सिडर करायचा आहे? पीएम अपॉन एमक्यू. येस. सो पीएम किती दिलाय? 15. एमक्यू किती आलाय आपला? 10. सो अगेन रिड्यूस होतोय. 5 ने डिवाइड होतोय. 5 3 जार 15, 5 2 जार 10. रेशो किती आला? 3 अपॉन 2. याला इक्वेशन काय म्हणणार तुम्ही? इक्वेशन 2. मग आता इथं काय लिहिणार? फ्रॉम 1 and 2 काय मिळेल आपल्याला? 1 and 2 पीएन अपॉन एनआर इज इक्वल टू पीएम अपॉन एमक्यू. हा रेशो इक्वल आलाय 3 अपॉन 2. सो आपण इथं काय लिहू शकतो? देअरफॉर. मग आता हे पॅरलल आहे की नाही? रेशो इक्वल आला म्हणजे पॅरलल असणार. सो देअरफॉर लाईन एनएम किंवा एमएन इज पॅरलल टू साइड आरक्यू किंवा क्यूआर. आता याला रिजन महत्वाचं आहे. याला रिजन काय देणार? कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरमचा शॉर्टकट आहे बीपीटी. ओके. सो सगळ्यांना क्वेश्चन कळलाय? पॅरलल चेक करण्यासाठी कोणतं थिअरम वापरलं जातं? कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी. आता
आता आपण पुढच्या प्रश्नासाठी जाऊयात, क्वेश्चन नंबर 3. सो आता बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये डायग्राम दिसतीये सगळ्यांना. इथं काय दिलेलं आहे त्यांनी, इन ट्रायंगल एमएनपी NQ इज अ बायसेक्टर ऑफ अँगल N. इथं दिलेले की हा रे याचा बायसेक्टर आहे. त्याच्यानंतर MN दिलाय 5, PN दिलाय 7 आणि MQ दिलाय 2.5. फाइंड आउट काय करायचं आपल्याला, QP. मग आता आपल्याला सर्व कळतंय थेरम कोणता येणार आहे, ज्या अर्थी अँगल बायसेक्टर दिलाय त्या अर्थी थेरम काय येणार आहे, अँगल बायसेक्टर थेरम. सो आपण सुरू करूयात आता, इथनं चालू करू सोल्युशन. आता हे सगळं कशात घडणार आहे, इन ट्रायंगल MNP. मग आता अँगल बायसेक्टर थिअरम लिहिताना बघा, अँगल बायसेक्टर थिअरमची बेसिक कंडिशन काय आहे की तिथं अँगल बायसेक्टर लागतो. ओके, सो अँगल बायसेक्टर थिअरम लिहिण्या अगोदर आपल्याला ते स्टेटमेंट लिहावं लागणार आहे की कोण अँगल बायसेक्टर आहे याच्यात. कोण अँगल बायसेक्टर आहे, NQ इज अ बायसेक्टर ऑफ अँगल N. याला रिझन काय येईल, याला रिझन येणार आहे हे काय आहे आपल्याला ऑलरेडी गिवन. सो आपण काय करणार, याला सिन्स म्हणूयात, म्हणजे खाली काय लिहिता येईल आपल्याला, देअरफॉर. मग आता अँगल बायसेक्टर थिअरम नुसार आपण रेशो बनवू शकतो, कारण हा जर बायसेक्टर असला तर रेशो कंपल्सरी काय येणार आहे, इक्वल येणार आहे. सो मग रेशो इथं काय येईल, QM अपॉन QP. बघा QM अपॉन QP. मग आता QM ची ऍडजस्टंट साइड कोणती आहे, MN. सो इथं लिहूयात MN अपॉन इथं काय येईल, PN. याला रिझन काय असेल, याला रिझन असणार आहे अँगल बायसेक्टर थिअरम. ओके, आता सिंपली आपल्याला काय करायचंय, व्हॅल्यू टाकायच्या आणि आन्सर मिळवायचं. सो इथं व्हॅल्यू टाकूयात, QM ची व्हॅल्यू किती दिली आहे चेक करा, 2.5 अपॉन QP इज इक्वल टू MN किती दिलाय 5 आणि PN किती दिलाय 7. मग आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्हाला दिला जातो एखादा रेशो इक्वल, त्यावेळी रेशो इक्वल असतो, म्हणजेच काय इक्वल असतं, त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन सेम असतं. हे रेशो आणि प्रोपोर्शनल आपण हा चॅप्टर बघितला, याच्यातला हा रिझल्ट आहे की ज्यावेळी रेशो इक्वल असतो त्यावेळी कंपल्सरी काय इक्वल असणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो इथं आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचंय. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येईल बघा, 2 पॉइंट इथं पहिल्यांदा इकडचं घेऊया. सो इथं येईल 5 इंटू QP, 5 इंटू QP इज इक्वल टू इकडं काय येईल 2.5 इंटू 7. ओके, आता शिफ्टिंग सगळ्यांना जमेल. शिफ्टिंग मध्ये काय होईल, या साईडला काय राहील, सिंपली QP इज इक्वल टू हे 5 इथं मल्टिप्लाय इकडे गेल्यावर काय होणार आहे, डिवाइड. सो 2.5 इंटू 7 अपॉन 5. आता आपल्याला माहिती आहे 2.5 ची डबल काय येते 5. सो हा रेशो इथं रिड्यूस होणार आहे. इथं काय होईल 2.5 1 जार 2.5 आणि इथं किती 2 जार 5. सो इथं किती आलं 7 अपॉन 2. सो देअरफॉर QP इज इक्वल टू मला किती मिळालं 7 अपॉन 2. 7 अपॉन 2 म्हणजे हे डिव्हिजन केलं तर आपल्याला किती मिळेल, 7 चे हाफ किती होते 3.5. याला आपण काय देणार आहोत, युनिट त्यांनी दिलेलं नाहीये, सो आपण काय म्हणणार युनिट. सो दॅट इज, परत एकदा लिहूयात, QP इज इक्वल टू 3.5 युनिट. ओके, सिंपल होता क्वेश्चन. ठीक आहे, बघा आता 3 प्रश्न आपले कंप्लीट झालेले आहेत. आता उरलेले जे प्रश्न आहेत ते आपण नेक्स्ट पार्ट मध्ये करणार आहोत.